अरे लवड्या कुणाला लवकर चाल नाही तर तुझ्या चड्डीत सोडीन मी पाल, मग होतील तुझे हाल. घे लवकर खुर्ची नाही तर गांडीत घालील तुझ्या मिरची. आणि इथं समोर गेलो रे दादा लोक असले भयंकर उन्हात काम करत होते ना, काय विचारून काहींच्यापाशी गेलो, जरा गप्पा गिप्पा मारलो आणि जायला आम्ही झाडाच्या सावलीत बसले तरी उन्हाच्या झाडाने आमची गांड फाटायला आणि ह्यांनी असले भर उन्हात काम करत होते. सलामा बोशांना सलाम. आणि हे लवड्यात बसून बसून लाल मुंग्यातच बसले बघा, पायवर कर लवड्या नाही तर चड्डीत घुसून 16 करोडच्या अंड कुरतडतील मुंग्या म्हणलो. अरे बस कर ना, पोरगीच नाही तर कुठली आयटम लावण्य हे होगा काय भीती कोण ना आपलं डार्लिंग कोण आहे छपरी आहे का मी बाबू वगैरे नाही घालते बाबा, उन्हाच्या लागल ते लय भयंकर झाला, त्याच्यामुळे आता घरात पळा म्हणलो आणि पद्धतशीर जाऊन झोपून टाकलो आणि 4:30 वाजता उठून जरा पद्धतशीर आंघोळ करावं म्हणलो. पद्धतशीर आंघोळ गिंगोळ करून बाहेरून बघतो तर काय जायला अक्कलकोटवरून आपला छोटा डॉन आलता, त्याच्यासोबतच आपले भाऊ लोक पण आलते. आम्ही सगळे चाललो होतो सम्याच्या मित्राच्या बासुंदीच्या आणि वडापाव शॉपच्या ओपनिंगला आहे ना, सगळ्यांना घरात चहा घे पिऊन जाऊ म्हणलो होतो, पण ऐकला नाही सम्या. ऐकला नाही म्हणजे काय जायला, मला एकट्याला सोडून येताना वडापाव गिडापाव खाल्ले होते. तुम्ही तिथं खाल्लो, मी त्या एव्ही वडापावला खातो म्हणलो आणि बरोबर वेळेवर आम्ही उद्घाटनच्या ठिकाणी पोहोचलो. पद्धतशीर उद्घाटन झाल्यावर भावाला शुभेच्छा दिलो आणि शुभेच्छा दिल्यावर जायला आज उद्घाटन म्हणल्यावर वडापाव गिडापाव सगळं फुकटच असेल की. आणि जायला जिथं फुकट तिथं आम्ही लगेच प्रकट, त्याच्यामुळे जायला वडता वडालो पद्धतशीर आणि वडापावची चव हा एक नंबर. वडा एकदम क्रंची होता आणि मज्जा आली जायला खायला. भावाला पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा. आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.